तमाम बंधू भगिनींना पौतानियांना यांना विनंती करतो की आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना उभे राहून स्वागत करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाकारुणी तथागत मुखांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाकारुणी तथागत मुखांचा बनते विनाचार आगे बढ़ो विनाचार आगे बढ़ो अमनजी आंबेडकर आगे बढ़ो बनते विनाचार आगे बढ़ो अमनजी आंबेडकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. सर्वांनी संपूर्ण विश्वाला सुख शांती तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महाकारुणी तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवंताच्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेल्या 2500 वर्षांपासून सातत्याने भिक्खू संघ ज्यांच्या अनमोल आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला हा बुद्ध धम्म लाभला ते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व परिवर्तनवादी चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी आपला देह जिजवला या सर्व ज्ञात अज्ञात महापुरुषांच्या महामातांच्या विचारांना विनम्र भावे वंदन करून आज या ठिकाणी बुद्धगयेपासून सुरुवात झालेला लढा ते पुण्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या लढ्याला सुरुवात झाली, जेल एंट्री झाली, जेल पासून प्रत्येक केसेस अंगावरती घेतल्या झेलल्या ते सन्माननीय पूजनीय भंते विनयचारी यांच्या माध्यमातून या लढ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आणि इथपर्यंत हा लढा झालेला आहे. आता या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच आंबेडकरी चळवळीतील सामाजिक धार्मिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंतदादा साळवे भारतीय बौद्ध महासभा पुणे शहराचे सन्मान्य अध्यक्ष DN दाहिंजे सर बहुजन समाज पक्षाचे नेते आदरणीय सुदीपजी गायकवाड दिलीपजी कुसाळे त्याचप्रमाणे रमाई स्मारक समितीचे सन्मान्य विठ्ठलदादा गायकवाड रिपब्लिकन पक्षाचे सन्मान्य आसिफजी गांगुर्डे साहेब त्याचप्रमाणे लेणी संवर्धक आदरणीय दीपक अण्णा गायकवाड गायक आदरणीय अशोकजी केदारे साहेब काँग्रेस पक्षाचे नेते सुजिताप्पा यादव त्याचप्रमाणे अजयजी जानराव विजयभाऊ ननवरे ऍडव्होकेट अश्विनीताई कांबळे बौद्धाचार्य सागरजी वानखेडे रविभाऊ साळवे विजय राजरत्न अविनाशजी कांबळे नितीनजी रोकडे मयूरजी गायकवाड सर निकिताताई गायकवाड नितीन भाऊ कांबळे प्रबुद्ध भारत प्रतिष्ठानचे त्याचप्रमाणे रमेशजी मूलभारती मिलिंदजी सोनकांबळे प्रकाशजी नाईक पाली भाषेचे गाडे अभ्यासक त्याचप्रमाणे आदरणीय शारदाताई ओवाळ राजेशजी गायकवाड त्याचप्रमाणे संजयजी पवार सर नामदेवजी इंगळे त्याचप्रमाणे जागृती न्यूजचे सन्मान्य त्याचप्रमाणे अविनाशजी दळवी साहेब त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने दान पारमिताच्या साळवे परिवाराने जपली ते आदरणीय अजय भैया साळवे ऍडव्होकेट अतुलजी साळवे अक्षयजी साळवे उपस्थित सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी आदरणीय युवराजजी बनसोडे साहेब यांना विनंती करतो की सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपण करावं. सर्वांचं सर्वप्रथम बौद्ध धर्मीय सेवा समितीच्या वतीने आलेल्या माझ्या तमाम बौद्ध बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजच्या या विषयाकडे जात असताना आपल्या सर्वांना माहितीच आहे की हे जे आंदोलन आहे महाबोधी महाविराट मुक्ती आंदोलन BT ऍक्ट 1949 रद्द करण्याची मागणीसाठी हे जे यासाठी जे आपण आता कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्या समर्थनार्थ व त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण पुणेकरांच्या वतीने घेतलेला आहे. या ठिकाणी रीतसर आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. या देशातील ज्या देशाची आपली राज्य घटना महामानव डॉक्टर साहेब आंबेडकर आपल्याला दिली ज्यामुळे आज आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास केवळ महामानव डॉक्टर साहेब आंबेडकरमुळे आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगण्याचा जो मार्ग दिलेला आहे प्रज्ञाशील करुणाचा आणि तो मार्ग म्हणजे बुद्ध धम्म होय. आणि म्हणून आपण बुद्ध धम्मीय सर्व एकत्रित या ठिकाणी आल्यावर केवळ आपलं जे महाबोधी विहार आहे ते मुक्त करण्यासाठी जे ब्राह्मणांच्या आता लेखणीचं उल्लेख या ठिकाणी त्या आपल्या गायकांनी केलं शिंदेवाल्यांच्या हातातून मुक्त करायचं आहे. आणि म्हणून आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. तर आजच्या कार्यक्रमाची आपण इथं सुरुवात करतो आहोत. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय पुण्याचे आपले आदरणीय भंते नागघोष यांनी आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शुगर असं मी त्याला नम्र विनंती आपल्या सर्वांच्या वतीने करतो. या ठिकाणी आता जी पूजनीय भंते डॉक्टर नागोजी महातेरो यांना अध्यक्षपदाची सूचना आली त्याला आपल्या सर्वांच्याच वतीने मी अनुमोदन देतो.
समितीच्या वतीने मी आपल्या सर्वांच्या बौद्ध धर्मीयांच्या वतीने उपस्थित सर्वांच्या वतीने मी माननीय ॲडव्होकेट अमनजी आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी बनते विनयाचार्य यांचं पुष्पहार अर्पण करून स्वागत करायचं आहे. सर्जे वाघमारे, विवेक बनसोडे आणि अविनाश दादा साळवे यांना विनंती करतो आपण द्यायचा हार. या ठिकाणी पूजनीय भंते विनयचार्यजी यांचा सन्मान होत आहे. सन्माननीय ॲडव्होकेट अमनजी आंबेडकर साहेब. आदरणीय या कार्यक्रमाचे संयोजक सन्मान्य संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व भारतीय घटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. आज धम्मध्वज यात्रेच्या माध्यमातून आपल्या पुन्हा या ठिकाणी आज जो काही या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे, या धम्मध्वज यात्रेचे प्रणेते बंते गणाचार्य, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंते नागघोष, बंते हर्षबोधी, उपस्थित विचारमंचावरील सर्व भिक्खुगण यांना पंचांग प्रणाम. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तरुण तडफदार रिपब्लिकन सेनेचे अमनजी आंबेडकर, कुणालजी कांबळे, आशिषजी गाडे, गजबी सर यांचं देखील या ठिकाणी आपण सर्वांनी स्वागत केलेलं आहे. आणि उपस्थित उपासक उपासिका, नमो बुद्धाय, जय भीम. खऱ्या अर्थानं आजची ही धम्मध्वज यात्रा मागील काही दिवसापासून नव्हे तर काही वर्षापासून महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी सर्व भिक्खुगण आणि आपण सर्वच जण या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. बंते गणाचार्य याचं नेतृत्व जरी करत असले तरी पण त्यांनाही असं वाटतं की हा लढा संपूर्ण भारतभर गेला पाहिजे. आणि त्या माध्यमातून त्यांनी 17 ऑगस्ट रोजी चालू केलेली दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी ती धम्मध्वज यात्रा आहे. याचा पहिला टप्पा 2 तारखेला संपला आणि दुसरा टप्पा हा त्यांनी पुण्यातून चालू केलेला आहे. खरं तर हा दुसऱ्या टप्प्याचा शेवट हा मध्य प्रदेश या ठिकाणी असणार आहे. आपल्या सर्वांच्या माहितीप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाबोधी महाविहारामध्ये आंदोलनं झाली. अतिशय कट कारस्थानं करून शेवटी ज्यावेळेस बिहार सरकारला असं वाटलं की हा आंदोलन मोडीत काढायचं आहे, मग याचं नेतृत्व करणारा जो कोणी असेल किंवा जे कोणी भंते असतील त्यांना कुठेतरी पायबंद घातला पाहिजे. त्यामुळं कट कारस्थान असतील किंवा खोटे गुन्हे दाखल करून या ठिकाणी बंते गणाचार्य यांना जेलमध्ये देखील टाकण्यात आलं. आणि त्यांना वाटलं की हा लढा आता कुठेतरी संपेल. परंतु जेलमधून आल्यानंतर जी काही ऊर्जा प्राप्त झाली बंते गणाचार्य यांना, तर त्यांनी हे धम्मध्वज यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी हा संपूर्ण लढा भारतभर पोहोचवण्याचं, आपल्या वस्तीत गावागावात पोहोचवण्याचं स्वप्न या ठिकाणी त्यांनी मनाशी बांधलं. आणि आज त्याच माध्यमातून आपल्या पुणे या ठिकाणी ते आलेले आहेत. खरं तर BT Act 1949 जो कायदा बिहार विधिमंडळात या ठिकाणी पारित करण्यात आला, त्या कायद्याचा उद्देश जरी त्यांचा चांगला असला की याच्यामध्ये अर्धे हिंदू असतील, त्याच्यामध्ये प्रामुख्याने बौद्ध असतील आणि अर्धे आहेत ते ब्राह्मण असतील. परंतु मित्रांनो, ज्या पद्धतीने मस्जिद असेल, चर्च असेल, हे त्या धम्मबांधवांच्या ताब्यात असतं. का तर तो त्या धम्माचे विचार, त्या धम्माचे नियम हे त्यांना माहीत असतात. एकमेव महाबोधी महाविहार असं आहे की त्या समितीमध्ये हिंदू आणि बौद्ध हे दोन्ही आहेत. म्हणजे बौद्ध भंते म्हणून आपण त्या ठिकाणी आपली जी काही संस्कृती आहे किंवा आपल्या ज्या विधी आहेत ह्या आपण पार पाडत असतो. परंतु तिथले जे ब्राह्मण आहेत ते आपल्या महाबोधीच्या बाहेरच पिंडदान करत असतात. आणि मग कुठेतरी बौद्धांचे जे विचार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो धम्म दिला, त्या बुद्धांचे जे विचार आहेत याला कुठेतरी वेगळं बदल लागायला लागलं. तिथे हिंदू संस्कृतीचे सगळे विधी पार पाडू लागले. आणि ही जी मागणी आपली योग्य आहे, त्या मागणीच्या माध्यमातून हे केवळ महाबोधी महाविहार हे फक्त आणि फक्त आपल्या बौद्धांच्या ताब्यात असावं, आपल्या भंतेंच्या ताब्यात असावं. आणि ही मुख्य मागणी घेऊन आज बंते गणाचार्य आपल्या या ठिकाणी आलेले आहेत.
तर मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो की दुपारी कोरेगाव भीमा या ठिकाणी ऐतिहासिक जयस्तंभाला त्यांनी मानवंदना दिली, तिथे देखील त्यांनी घोषणा केली, ग्रामीण भागात देखील त्यांना चांगलं या ठिकाणी सहकार्य करण्यात आलं. सर्व आम्ही आपल्या सोबत आहोत असे या ठिकाणी आम्ही सांगितलं. आज पुणे शहरात देखील मोठ्या संख्येने आपण सर्व उपासक उपासिका उपस्थित आहात. BT 1949 यावर सविस्तर ते माहिती देतीलच, परंतु आपल्या सर्वांच्याच वतीनं मी त्यांना या ठिकाणी आश्वासित करतो की बंदे आम्ही सर्वच जण, सर्व पुणे शहर ग्रामीण आम्ही सर्वच जण या ठिकाणी आपल्या सोबत आहोत. जय भीम, नमो बुद्धाय. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन करतो. आज या ठिकाणी महाबोधी महाविहाराच्या आंदोलनाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित झालेलो आहे. विशेष करून भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन संपन्न होत आहे. ते पुढे चाललेलं आहे. ते भंते विनाचार्य इथे आलेले आहेत, भंते संघरत्नजी आलेले आहेत, भंते दीपंकर सुमेधो आलेले आहेत, भंते उत्तम बोधे आलेले आहेत, भंते विनय बोधे आलेले आहेत, भंते विनय कीर्ती आलेले आहेत. या सगळ्या सगळ्याच भंतेगणांचं मी पहिल्यांदा स्वागत करत आहे. त्याचबरोबर एक तरुण तडफदार युवा नेतृत्व जे आंबेडकरी वारसा घेऊन समाजामध्ये कार्यरत आहे आणि भविष्य ज्यांच्याकडे आहे ते तुमच्या आमच्या सगळ्यांचेच नेते ॲडव्होकेट अमनराज आंबेडकर यांचे मी स्वागत करत आहे. ज्यांच्या लेखणीने जो सम्राट ज्यांनी पुढे नेला, कांबळे साहेबांचे चिरंजीव माननीय कुणाल कांबळेजी इथे आले, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करीत आहे. आणि आपल्या सगळ्या उपस्थितांचं मी स्वागत करताना आज हा कार्यक्रम जो आपण इथं संपन्न करतोय त्याचे अगोदर गेल्या 8 मार्चला बनते जी आम्ही तिथं ताकद दाखवली, हमने ताकद दिखलाई. 8 मार्च को पुणे में महाबोधि महाविहार आंदोलन के लिए पुणे शहर ने बहुत बड़े पैमाने से ताकत लगाई और वो संपन्न किया. लाखों की तादाद में लोग हुए. अशा आपण ते यशस्वी केलं आणि खऱ्या आंदोलनाची मुहूर्तमेढ पुण्यातून आपण केली, महाराष्ट्रातून ही सुरू केली असं म्हटलं वावगं ठरणार नाही. आज हे स्वप्न जे आंदोलनाचा पुढे आपल्याला घेऊन जाणार आहे, आंदोलनामुळे जाणार आहे की बिहार टेम्पल ऍक्ट जो आपल्या समाजावर आणि बौद्ध धर्मियावर जो अटॅक करतो, आपल्या प्रार्थना स्थळावर अटॅक करतो, आपल्या पूजा विधीला प्रतिबंध करतो, असे मुठभर जे जातांध शक्ती आहे त्यांच्या विरुद्ध उभं राहायचं आपण इथं बंद केलं. आज देशात सरकार त्यांचंच आहे, बिहारमध्ये देखील त्यांचेच मित्र आहेत. ही जी मंडळी आहे ह्या मंडळींना वटणीवर आणण्याचं काम बनते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली आपण करणार आहोत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करत असताना एकच सांगेल की आपण ह्या सगळ्या आंदोलनाला ताकद दिली पाहिजे. ही आंदोलनाची ठिणगी जी पेटवलेली आहे त्याचा वनवा आता झालेला आहे. हाच वनवा घेऊन ही जात्यांच्या शक्तीला आपण जाळल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका आता आपण घेतली. या आंदोलनामध्ये आपण सक्रिय आहोत. 8 मार्च आपण जी ताकद दाखवली त्याच्यामुळे ह्या जात्यांच्या शक्तीला देखील धडकी भरलेली. मित्रांनो, कुठलाही मोठा प्रचार नव्हता, प्रसार नव्हता, फक्त एका निरोपावर सांगण्यावरून आपला अखिल बौद्ध समाज जेव्हा पुण्यातून सगळ्या भागातून येतोय आणि आंदोलन संपन्न करतो, तोही शांततेत. जी शांतता जी आपण शांततेत केलेलं आहे, पण या शांततेमध्ये जो आपली ज्वालामुखी आहे ती दाखवायची देखील वेळ ह्या पुढील काळामध्ये येईल असं मला निश्चित वाटायला लागलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये बनते विनाचार्य नेतृत्व करतात, त्यांचा बंतेगण करतोय, पण त्यांना देखील शक्ती महाराष्ट्रातून दिली जाईल अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना ग्वाही देत आहे. सगळ्यांच्या वतीने आपण त्यांना ग्वाही देतोय आणि त्यातील पुणे शहर हे नेहमी आघाडीवर राहील
अग्रभागी राहील अशी देखील त्यांना असा देखील त्यांना विश्वास मी देत आहे. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि खास करून हे आजचा कार्यक्रम करण्यात ज्यांनी सक्रिय योगदान दिले ते माझे सगळे समन्वयक साथी, त्यांनी देखील फार परिश्रम केले, दिवस रात्र एक केले. त्यांचं देखील या ठिकाणी म्हणजे स्वागत आहे, पण त्यांचं देखील या ठिकाणी मी कौतुक करत आहे. आणि त्या प्रसंगी आपण सगळे आला पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करतो. आदरणीय बंतेगण, आजच्या या धम्मसभेसाठी उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका, या ठिकाणी आपण जे आज जी धम्मसभा आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीचे सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व पक्षांचा जाहीर असा या ठिकाणी पाठिंबा मी देत आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या प्रतिमांना प्रथम मी अभिवादन करतो. आदरणीय भिक्खुगण, पुणे शहरातील सर्व उपासक उपासिका, बंधू भगिनींनो, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बुद्धगयेला जेव्हा सुरू झालं त्या ठिकाणी उपोषणाला आदरणीय बंतेगण बसले, तेव्हा पुण्यामधून भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेने सर्वात प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलनाला सुरुवात केली आणि नंतर हे लोन संपूर्ण पुणे शहरामध्ये पोहोचून अतिशय भव्य अशा संख्येने, लाखोच्या संख्येने, आताच साळवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या आंदोलनाला पाठिंबा मिळत गेला. तरी अशा प्रकारे हे महाबोधी महाविहार हे बौद्धांचं आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे. जो 1949 साली महाबोधी टेम्पल ऍक्ट जो त्या ठिकाणी पारित केला गेला, भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे सर्व जे संविधान लागू झाल्यानंतर त्याच्या अगोदरचे जे कायदे आहेत ते रद्द होतात, परंतु 1949चा कायदा जो आहे तो मात्र रद्द झाला नाही. त्यामुळे आपलं महाविहार हे इतरांच्या किंवा पंड्यांच्या ताब्यामध्ये आहे, ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला हे विहार मुक्त करायचं आहे. तरी मी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या सर्व विहाराच्या वतीने, सर्व उपासकांच्या वतीने मी जाहीर असा पाठिंबा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्ध. ज्यांच्यामुळे मला बुद्ध मिळाले, कबीर कळाले, शिवसाहू मध्ये क्रांतिबा कळाले, ते आपले एकमेव दिग्विजय नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. कारण तो महामानव झिजला नसता तर हा देह सजला नसता. कुठल्या तरी पाटलाच्या, देशमुखाच्या, शिंदेच्या, पवारांच्या अथवा फडणवीसांच्या वाड्यावर चाकरी करत कुजला असता आणि एक दिवस विझला असता. परंतु त्या महामानवाने उभे आयुष्य झिजवले, तुम्हाला आम्हाला घडवले, म्हणून तर अंधांना डोळे लाभले, लुडांना हात मिळाले, पांगळे पडू लागले आणि माझ्यासारखे मुखे घडाघडा बोलू लागले. रमाई, भीमाई, जिजाई सर्व महामातांना अभिवादन करतो. मंचावर बसलेल्या भंतेंना वंदन करतो. समोर बसलेल्यांना जय भीम करतो. जय भीम. बबन कांबळे साहेब गेल्यानंतर आमच्या समोर एकच मोठं कार्य होतं की बाबा पब्लिक समोर पेपर जाणं महत्वाचं आहे. गेले 23 वर्ष चालू आहे हे काम. बंदे की 23 साल से न्यूज़पेपर चालू है, एक ही न्यूज़पेपर जिसके फ्रंट पेज से लास्ट पेज तक एक ही न्यूज़ मिलेगी बाबा साहब की.
तर आता मी बनतेंना सांगतो की कसं माझा आणि ह्यांचा परिचय झाला. 27 तारखेला आप औरंगाबाद गए. आप औरंगाबाद में घूमे. पब्लिक ने बहुत सपोर्ट दिया. तो कुछ आपके विरोधक थे, उन्होंने मुझे भी फोन किया कि सर आपने इनका न्यूज क्यों छापा. बोलो क्यों सर, मैं तो विनाचार्य जी को जानता नहीं हूं इतना, पर मैं विशुद्धानंद बोधी को जानता हूँ. वो अच्छे आदमी हैं और वो अच्छे आदमी के साथ ही रहेंगे. मैंने कुछ गलत छापा क्या, मैंने ऐसे झूठ बोल के छापा क्या कि बाबा 100 लोग आए थे और मैंने 10,000 दिखाया, ऐसे नहीं छापा. 2,000 थे तो 2,000 ही छापा. और मैंने पेज हेडिंग कर दी. मैंने बंते जी को वो भेजा है, पर बंते जी ने मेरा वीडियो देखा नहीं. मैंने पेपर का न्यूज भी भेजा है. आई रडल्याशिवाय बाळाला दूधही पाजत नाही. तसं आपण जोपर्यंत आंदोलन करत नाही तोपर्यंत सरकार काय आपलं ऐकत नाही. सरकार सुनती नहीं सर हमारा. आता त्या दिवशी त्यांनी दादर में जो एग्जाम्पल दिए, मैं उस सभा में था. 7:30 बजे खत्म हुई. उसके बाद मैं ऑफिस गया, पेपर में न्यूज छापा. वो 8 कॉलम का वापिस टाइटल दिया की बाबा 12 तारीखला पुढच्या 2026 आधी ते महाबोधी महावीर हमारे हात में रहेगा, ये ऐसा आपने घोषित किया. तर आपल्या सर्वांचं समर्थन. मी एक 5 मिनिटं बनसोडचे 5 मिनिटच घेतो. हे आंदोलन आपलं कसं सुरू झालं. 1891 मध्ये अनागरिक धम्मपालांनी हे चालू केलेलं. आज 2025 मध्ये आहोत आपण. 1891 मध्ये चालू झालं ते अनागरिक धम्मपालांनी 1933 पर्यंत चालू ठेवलं. आता मी पेपर चालवतो त्यामुळे मला थोडीशी जरा जास्त इन्फॉर्मेशन है तुमच्यापेक्षा. बनते जी अगर बोल दीजिए अगर मैंने कुछ गलत से बोल दिया तो. त्यावेळेस हिंदू महासभेने ब्रिटिश सरकारकडे मागणी केली की बाबा महाबोधी महावीराला त्यांचे म्हणजे हिंदूंचे 8 महंत ठेवा आणि बौद्धांचा 1 महंत ठेवा. ब्रिटिशांना ते काय आवडलं नाही. ब्रिटिश बोलले अरे असं कसं होऊ शकतं, एकतर समान होऊ शकतं किंवा 1 नाही वाढू शकतं, तुम्ही एवढं कसं मागताय. ब्रिटिशांनी ती मागणी नाकारली. त्याच्यानंतर भंते सुरई ससाईंनी चालू केलं. त्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी हिंदू महासभेने परत ही मागणी केली की बाबा बिहार मधलं महाबोधी महाविहार त्यांच्या ताब्यात द्यावं. राजेंद्र प्रसादावर त्यांनी दबाव आणला. तेव्हा ते राष्ट्रपती, तेव्हा खूप प्रेशर आल्यानंतर राष्ट्रपतींनी राजेंद्र प्रसादांनी बिहार टेम्पल एक्ट बनवलं. और सर उस टेम्पल एक्ट में उन्होंने 8 नहीं 4 बांट दिए. 4 हिंदू के 4 अपने और 1 कलेक्टर होगा. त्यावेळेस पासून म्हणजे 1947 पासून आतापर्यंत एक ही बार मेरे ख्याल से एक ही बार सर गवर्नर जिलाधिकारी अपने थे, ट्रेस सेक्रेटरी अपने थे. तो वो हमारे पास था, ऐसे हम लोग बोल सकते थे. उसके बाद कभी नहीं हुआ अपना. भंते सुरई ससाई 1991 पासून त्या गोष्टीमध्ये अडकले. त्या गोष्टीचा पाठपुरावा करतायत की बाबा महाबोधी महाविहार आपल्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं. बौद्धांच्या ताब्यातच आहे. त्यांनी 2012 मध्ये पहिली केस टाकली आणि 20 ऑगस्ट 2025 म्हणजे गेल्या महिन्यामध्ये 20 तारखेला 17वी केस टाकली. उसके बाद आकाश लामा जी हर एक केस आहे. तसे 16 केसेस होत्या. आज 17वी केस 20 ऑगस्टला झाली. 29 ऑगस्टला ती पण जॉईन झाली. त्याची हिअरिंग मला वाटतं अभी नेक्स्ट हिअरिंग कधी सर 29 ये इस महीने. हाँ 17 केसेस आहेत सर. त्यामध्ये भंतेजींवर आरोप करण्यात आला की गलत वो सब मनगणत था सर. वो कुछ है ही नहीं. आपके ऊपर बाबा कुठल्या तरी पुस्तकवाल्याला भंतेजींनी काहीतरी मारण्याची धमकी गेली वगैरे असं केसेस आहे. आता तुम्हाला वाटतं का भंतेजी आपले करतील? वाटतं का? म्हणजे हे सगळं खोटं आहे. सगळं आपल्याच विरोधात. आता मराठ्यांचं आंदोलन चालू होतं मुंबईला. CST स्टेशनची नासधूस झाली पूर्ण. कोण काय बोललं? आम्ही बोललो की लगेच ए बाबा हे आपण केलं असतं आंदोलन तर आपल्यावर केसेस पडले असते. बंतेजींवर केसेस पडले ना. बंतेजी बोलतात ना किसी को तो केस लेनी चाहिए थी इतने बड़े आंदोलन वो मैंने ली. आम्ही बंतेंना सल्यूट करतो की बाबा सगळ्यात जास्त हार्डशिप त्या घेत आहे.
गेले 4 दिवस मी सम्राटला हीच हेडिंग करतोय की भंते सुरेश देसाईंच्या मार्गदर्शनाखाली आकाश लामा आणि विनाचार्य भंतेंची एकत्र झाले. सर ये दोस्ती अभी कभी नहीं तुटेगी. नाही काय आपल्यावर आरोप होतात हे सगळे भांडतात. आता भांडायचं बंद करू. धम्माच्या नावाने तरी एकत्र राहायला पाहिजे. आणि आपण सगळे भाऊ सगळे मिळून सगळं सरकार खाऊ ना. कशाला काय भांडायचं आपल्यामध्ये. सरकारचं सगळं घेऊ. आता रिपब्लिकन सेनेवर आरोप होतो की बाबा त्यांनी शिवसेनेबरोबर युती केली. भाजप बरोबर गेलेले आपले लोक चालतात, पण शिवसेनेबरोबर गेलेले का नाही चालत. मी अमन आंबेडकरांना सल्यूट करतो की बाबा आनंदराव साहेबांनी खूप लेट पण चांगला डिसिजन घेतला. आणि मी सम्राटमधून हीच भूमिका प्रत्येक दिवशी मांडतो. प्रत्येक दिवशी माझं तेच असतं की आपला माणूस जे पण करतो ना ते चांगलंच करतो. बंदी जी मैंने भी आपके आगे कुछ नहीं छापा. बहुत लोग बोलते छापो जो, मैं कभी नहीं छापता. हमारे ऊपर आपल्या माणसाने केलेल्या कृतीचा आपण कधीच वाईट. हा दुसऱ्या समाजाचा असेल नसेल तरी आपण छापतो, खोटं छापतो. ज्याचा त्रास होतो त्याच्या विरोधात छापणारच ना. बनते जी अभी आपके अंडर आपने कसम दी की बाबा अगले साल तक हमारे हात में होगा बंदी. आता जर नाही झालं तर बनतेजींना आपण खरंच ओरडणार आहे. कसल्याही परिस्थितीत काय लागेल साम दाम दंड भेद बंदे जी जो लगेगा वो करेंगे, लेकिन आपका साथ हमेशा देंगे. आणि महाबुद्धी महाविहार आपलं झाल्याशिवाय शांत बसणार नाही. जय भीम, जय सम्राट. आज आपण घेतोय तो श्वास बाबासाहेबांमुळं. आज आपण खातोय तो घास फक्त रमाईमुळं. आणि आज आपण राहतोय ती निवास बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळं. म्हणून सर्वप्रथम या सर्व मानवतावादी महापुरुष महामातांना अतिशय विनम्र भावे मी वंदन करतो. करण्या तथागत आणि बाबासाहेबांच्या विचारांचे कृतीतून आचरण जोडण्या आपल्या प्रत्येकाचे तन मन आणि विचारधन आदरणीय पूज्य बनतेजी विनयाचार्य यांच्या माध्यमातून या धम्मसभेचे केले आयोजन. म्हणून मी सर्वप्रथम बौद्ध धम्मीय सेवा समितीचे सर्व सदस्य व आपल्या सर्वांचे मनापासून करतो शुभचिंतन शुभचिंतन शुभचिंतन. आणि या ठिकाणी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं व सर्व रमाईंच्या लेकरांच्या वतीनं या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय रमाई, जय संविधान. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज अशा महान परिवर्तनवादी महामानवांना या ठिकाणी त्रिवार वंदन. बनते विनाचार्य यांच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आज या मंचकावर उपस्थित भिक्षू संघास या ठिकाणी त्रिवार वंदन. उपस्थित सर्व मित्र उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम. मी या ठिकाणी जास्त आपला वेळ घेणार नाही. बनते विनाचार्य यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात 17 ऑगस्ट 2025 पवित्र दीक्षा भूमीवरून सुरू होऊन ती चैत्यभूमी या ठिकाणी पहिल्या टप्प्याचे समापन त्या ठिकाणी झालं. आणि आज पिंपरी चिंचवड पासून सुरू होऊन आज पुणे या शहरातून दुसऱ्या टप्प्याची सुरुवात जनसंवाद यात्रेची सुरुवात झाली. आणि या यात्रेचं समापन समारोह जे आहे ते संसद मध्य प्रदेश या ठिकाणी होणार आहे. या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आदरणीय बनते विनाचार्य हे प्रत्येक महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन सर्व उपासकांना बौद्ध बांधवांना बीटी ऍक्ट काय आहे आणि त्या बीटी ऍक्टच्या माध्यमातून जनसंवादाचा कार्यक्रम सुरू आहे. हा जनसंवादाचा कार्यक्रम म्हणजे जनजागृती. जोपर्यंत समाजामध्ये जनजागृती होणार नाही तोपर्यंत या आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळणार नाही. याच निमित्तानं बनते विनाचार्य यांची जनसंवाद यात्रेचे आयोजन आम्ही नागपूर शहरामधून सुरू केलं. बनते विनाचार्य 68 दिवस बिहारच्या राज्याच्या तुरुंगवास त्या ठिकाणी ते तुरुंगात होते. तुरुंगात असताना आम्ही वारंवार बनतेजींना विनंती करायचो
कि बंते जी आप चिंता ना करें, हम आप जितने जल्दी सेंट्रल जेल से बाहर आएंगे उतने जल्दी हम आपके लिए महाराष्ट्र के विभिन्न जिल्ह्यों में आपके लिए जनसंवाद का कार्यक्रम का आयोजन करेंगे। तर आपल्याला विनंती आहे की या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं ही यात्रा याच ठिकाणी संपलेली नाही, तर येणाऱ्या काळात या देशाच्या जे सर्वोच्च पदावर बसलेले आहेत, या देशाच्या पंतप्रधानांची खुर्ची हलवायची आहे आणि त्यासाठी येणाऱ्या काळात नवी दिल्लीच्या या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी लवकरच मोठ्या व्यापक प्रमाणावर त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे आणि त्या आंदोलनासाठी आपल्या या पुणेकर शहराच्या लोकांना, बौद्ध उपासक आणि उपासकांना माझी नम्र विनंती असेल की त्याही वेळेस आपण सर्व त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं। भंतेजीला विनंती आहे की आपल्या सगळ्याची व्यवस्था भंतेजी करणार आहेत, चिंता करू नका, दिल्लीला तुम्हाला यायचं आहे, एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत। पण आपल्या सर्वांना समजायला पाहिजे की हा फक्त आणि फक्त महाबोधी विहाराचा मुद्दा नाही आहे। आपले भिक्खू संघ जो कार्य